The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Heartbeats of Healing Podcast with Doctors. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कुठेतरी आता कमी होत चालली आहे. हल्ली काहीही शारीरिक मानसिक समस्या किंवा आजार झालेच तर डायरेक्ट स्पेशालिस्टकडे जाण्याचा ट्रेंड सुरू झालाय. मात्र हे योग्य आहे की अयोग्य? फॅमिली डॉक्टर किंवा फॅमिली फिजिशियन यांचा नेमका इम्पॉर्टन्स काय, त्यांचा रोल किती महत्वाचा आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला मिळतील. तेव्हा हा एपिसोड नक्की बघा. या भागात आपल्या सोबत असणार आहेत कोविड योद्धा, MD मेडिसिन, कन्सल्टंट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अतुल वडगावकर. चला ऐकूयात आजच्या आमच्या गेस्टना. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपला शो आहे ज्याचं नाव आहे हार्टबीट्स ऑफ हिलिंग. यामध्ये आपण वेगवेगळ्या डॉक्टरांशी बोलतो, आपले जे आजारपण आहेत आणि त्यामध्ये आपली लाईफस्टाईल जी आहे आणि कित्येक गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीयेत त्या गोष्टी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि आपले आजचे जे गेस्ट आहेत ते जनरल फिजिशियन आहेत आणि ते कोविड योद्धा सुद्धा आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, लक्षवेधी काम केलेलं आहे कोविडच्या काळात. तर आता मी आपल्या स्टेजवरती किंवा या मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर अतुल वडगावकर यांना. सर प्लीज या. आमचे प्रेक्षक तुमची वाट बघतात सगळेजण. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं या शो मध्ये. सो सर पहिलाच प्रश्न, अगदी म्हणजे तुम्ही आलात जनरल फिजिशियन आणि आपलं एक ऑफ द कॅमेरा जे बोलणं चाललं होतं त्याच्यामध्ये तो एक प्रश्न आहे की जनरली बऱ्याचदा डोकं दुखतं किंवा ताप येतो, तर अशा वेळेस नेमक्या कोणत्या डॉक्टरांकडे जायचं? कारण इतके प्रकार आहेत की सामान्य माणसांना ते माहितीच नाही, आम्हाला ते कळतच नाही. तर अशा वेळेस कोणत्या डॉक्टरांकडे जायला? मला वाटतं हे समजून घेताना आपल्याला आपला जो काही एक बेसिक साचा आहे मेडिकलचा तो समजून घेणं खूप जरुरी आहे. ते कसं आहे की ते 3 विभागात विभागलेलं आहे. एक म्हणजे जनरल फिजिशियन म्हणजे तुमचा फॅमिली डॉक्टर. त्याच्यानंतर एक MD मेडिसिन इंटर्निस्ट. ओके. आणि तिसरं म्हणजे सुपर स्पेशालिस्ट. त्याला आपण सुपर स्पेशालिस्ट किंवा सब स्पेशालिस्ट असं म्हणतो. ओके. तर आता वेगवेगळ्या डॉक्टरांनी हे सगळं शिक्षण घेतलेलं आहे. तर म्हणजे आता जे आपण म्हणतो की लोकांना असं होतं डॉक्टरीमध्ये त्रास असं किंवा खूप जास्त होतं वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो की आपण बऱ्याच वेळेला चुकीचा डॉक्टर निवडतो आणि त्याच्यामध्ये सगळा प्रॉब्लेम तयार होतो. सर चुकीचा डॉक्टर चुकीचा नावड म्हणजे काय आहे की तुम्ही एखाद्या सुपर स्पेशालिस्ट कडे गेला आणि अगदी साध्या कंप्लेंट साठी गेला. अच्छा, म्हणजे डोकं दुखतंय. तर हा म्हणजे बेसिकली कसं असायला पाहिजे की तुमचा जो काही डॉक्टरकडे जाण्याचा क्रम आहे हा जर व्यवस्थित असेल, म्हणजे प्रत्येकाला एक आपला जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असला पाहिजे जो घराच्या जवळचा आहे. बरोबर. त्याच्याकडे तुम्ही पहिल्यांदा गेलात, त्याला जे काही त्याचं निदान असेल तो निदान करेल. 1 दिवस 2 दिवस त्याच्या ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेतली तुम्ही आणि तुम्हाला असं वाटलं की हा आजार आपल्या याच्या ट्रीटमेंटच्या बाहेर आहे, तर तुमचा एक इंटर्निस्ट डॉक्टर म्हणजे MD मेडिसिन वाला फॅमिली फिजिशियन हा तुमच्या सगळ्या कुटुंबाचा एक डॉक्टर असला पाहिजे. तो MD मेडिसिन का असला पाहिजे? कारण MD मेडिसिन मध्ये त्याला सर्व विषयाचं ज्ञान आहे. म्हणजे जसं की कार्डिओलॉजी आहे, न्यूरोलॉजी आहे, किंवा एंडोक्राइन आहे, नेफ्रोलॉजी आहे, तर किंवा रुमॅट असेल, हिमॅटॉलॉजी असेल, की सगळ्या सिस्टीमचं म्हणजे बेसिक ट्रेनिंग मध्येच हे सगळं शिकवलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या सेक्शन मध्ये त्याच्या वेगवेगळ्या वेळेला काम करावं लागतं. त्यामुळे बेसिकली ही इज ट्रेन्ड इन ऑल स्पेशालिटीज. आणि त्याला फिजिशियन आहे. फिजिशियन याचा अर्थ कुठल्याही म्हणजे आजारावरती जर मेडिसिन द्यायचं असेल तर त्याचं MD मेडिसिन हे जे शिक्षण आहे तर हे त्याचं कुठल्याही आजारावरती मेडिसिनद्वारे जर तुम्हाला बरं करायचं असेल तर त्याचं हे शिक्षण आहे. त्याच्यानंतर येतात ते सुपर स्पेशालिस्ट. म्हणजे एक जण काय करतो की MD मेडिसिन हे शिक्षण घेतल्यानंतर आता मला असं वाटलं की मला बाबा कार्डिओलॉजी मध्ये जास्त काम करायचं, बरोबर, तर मग तो 3 वर्ष पुढे फक्त कार्डिओलॉजी मध्ये काम करतो आणि त्याच्यातलं सुपर स्पेशालिटीचं नॉलेज, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये जसं की अँजिओप्लास्टी करणं असेल, अँजिओग्राफी करणं असेल, किंवा एवोटिक बलूननी काही दुसरी ऍडव्हान्स ट्रीटमेंट करणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी या सुपर स्पेशालिटीच्या आहेत. बरोबर. जसं की तुम्ही नेफ्रोलॉजिस्ट होता, म्हणजे डायलिसिस करणं असेल, किडनी ट्रान्सप्लांट किंवा याच्यामध्ये, तर हे त्याच्यामध्ये येतं. गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे
तर गॅस्ट्रोस्कोपी, ERCP किंवा त्याच्या पुढच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा ऍडव्हान्स हा. आजाराची ट्रीटमेंट करण्यासाठी त्या पर्टिक्युलर गोष्टीच्या हे सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट केलं जातं, Okay. शिक्षण घेतलं जातं. तर मला वाटतं की प्रत्येक माणसाला जो काही आजार असतो ना, त्याला कळत नाही. समजा तुमचं डोकं दुखतं, तुम्ही म्हणाल की मला डोकं हो. दुखतं, कुणाकडे जायचं? आता डोकं दुखतंय हे कित्येक वेगवेगळ्या कारणामुळे डोकं दुखू शकतं. बरोबर. म्हणजे असं दात खराब असला, केरीस टूथ मुळे पण डोकं दुखतं. हो. तुमच्या डोळ्यावरती खूप ताण आला तरी सुद्धा तुमचं डोकं दुखू शकतं. पावसात भिजल्यामुळे सुद्धा कधी कधी होतं. सर्दी खोकला झाला, डोकं दुखू शकतं. बरोबर. मग हे कोण ठरवणार की डोकं कशामुळे दुखतंय? हे तर पेशंटलाच माहिती. तर ते जे काम आहे ते जनरल फिजिशियन किंवा इंटर्निस्टचं असतं. अच्छा, म्हणजे मला फक्त म्हणजे- प्रायमरी माहिती असू Correct. शकते पेशंटला. म्हणजे तुमचा जो सिम्पटम आहे हा सिम्पटम कधी कधी खूपच वेगळा असतो. म्हणजे जसं की काही लोक आमच्याकडे प्रेझेंट झालेली आहेत हा. की त्यांना गिळायला त्रास होतो, गिळायला त्रास होतो. होतं ते गिळायला त्रास होतोय म्हणल्यानंतर म्हणजे ही वस्तुस्थिती, मी घडलेली गोष्ट सांगतो. गिळायला त्रास होतोय, खूप दिवसात अनेक ठिकाणी दाखवून आले आणि गिळायला त्रास होतोय, कळत नाही कशावर, काही दिवस काही झाल्यानंतर गिळताच येत नाहीये, बोलता येत नाही. तर त्या पेशंटला आजार निघाला तो होता मायस्थेनिया ग्रेव्हिस. आता मायस्थेनिया हा एक प्रकारचा आजार आहे की ज्याच्यामध्ये तुमचं मसलमध्ये पॅरालिसिस सारखं होतं आणि तुम्हाला अशी स्थिती निर्माण होते की तुम्हाला बोलताच येणार नाही, की तुम्हाला गिळताच येणार नाही. आणि हा स्पेशली या ठिकाणी नाही, तो कुठेही होऊ शकतो मायस्थेनिया. पण त्याचं जे मूळ कारण होतं हे थायमस नावाची ग्रंथी असते, ही आपल्या छातीच्या ह्याच्यावरती असते आणि त्या थायमसचं जर काम म्हणजे कार्य जास्त झालं किंवा त्याची हायपरट्रॉफी झाली तर त्याला थायमोमा असं म्हणतात आणि दॅट विल रिझल्ट इन टू मायस्थेनिया असं असतं. अच्छा. तर म्हणजे सिम्पटम खूप वेगळा असतो. कधी कधी पेशंट हिमॉप्टेसिस म्हणून प्रेझेंट झाला, म्हणजे त्याला वाटतं की बाबा हा टीबीचा आजार आहे, पण तो आजार कधी कधी वालमुळं म्हणजे हृदयाच्या वालमुळं त्याला हिमॉप्टेसिस झालाय, म्हणजे थुंकीतनं रक्त पडतंय किंवा ह्याच्यातनं रक्त पडतंय. म्हणजे सिम्पटम म्हणून तुमचा काही असेल तरी हा सिम्पटम कुठल्या आजारात बसतो हे जे काम आहे ना, हे खूप मोठं महत्वाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही फिजिशियनचं हे काम आहे की हा नक्की सिम्पटम काय आणि ह्या सिम्पटम वरनं त्याला कुठला आजार झालाय बरोबर हे शोधून काढणं हे जनरल फिजिशियन किंवा इंटर्निस्टचं काम आहे. जेणेकरून की पुढची प्रोसिजर पण त्याच्यावरती depend आणि आहे. जे इंटर्निस्ट असतात ना, बाय त्यांना म्हणजे त्यांची टर्म ही नेफ्रॉलॉजी झालेली असती, त्यांची टर्म ही हेमॅटॉलॉजी झालेली असते, म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये त्यांना काम करावंच लागतं. नंतर असं होतं की त्यांना कंपल्सरी काम करायला पाहिजे किंवा MD नंतर त्यांना काम करावं लागतं. तर त्यामुळं दे आर इक्वली क्वालिफाईड ऑर ट्रेन्ड टू डायग्नोज एनी कंडिशन आणि डिपेंडिंग अपॉन द एक्सपिरियन्स ऑल्सो दे आर. मला वाटतं की त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आल्यानंतर त्याला डेफिनेटली ती ज्ञान हे होतं की ते कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्हाला हे करू सहजपणे डायग्नोज करू शकतात. तर मग तुम्ही जो मागचा प्रश्न परत आपण येऊया की एखादा प्रश्न म्हणजे एखादा काही सिम्पटम आला तर त्यांनी कुठल्या डॉक्टरकडे जायचं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक इंटरनल मेडिसिन म्हणजे MD मेडिसिन वाला डॉक्टर हा त्याचा फॅमिली फिजिशियन म्हणून असला पाहिजे. परफेक्ट. आणि पहिल्यांदा त्यांनी डायरेक्ट फॅमिली फिजिशियन कडे पण जाण्याची गरज नाही. मला असं वाटतं की पहिल्यांदा तो जनरल त्याचा जो प्रॅक्टिशनर त्याकडे एक दिवस जाऊ शकतो, त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही झाला तर मात्र त्यांनी 100% डायरेक्टली त्याचा जो काही फॅमिली फिजिशियन आहे MD मेडिसिन इंटर्निस्ट त्याच्याकडे जायला पाहिजे आणि लेट हिम डिसाइड की त्याला नक्की कुठला आजार झालाय. आणि तो मी तर म्हणतो की 95% ऑफ द टाइम्स तुमच्या आजाराचं उत्तर त्याच्याकडे असतं. बरोबर. आणि ज्या वेळेला त्याच्याकडे ते उत्तर नसेल त्यावेळेला तो म्हणजे MD मेडिसिन वाला माणूस हा डॉक्टर तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह सुपर स्पेशालिस्ट कडे किंवा स्पेशालिस्ट कडे पाठवेल. म्हणजे त्यावेळेस ती प्रोसिजर म्हणजे आता हाड तुटलं, बरेच वेळेला काही मेडिकल कंडिशन मुळे तुमची हाडं तुटायला लागतात, म्हणजे हाड फ्रॅक्चर होणं हे मेडिकल कंडिशन मुळे होतं. तर मग हार्ड फ्रॅक्चर झालं 100% बरोबर आहे, तुम्ही ऑर्थोपेडिक कडे गेला. बरोबर. पण जर तुमची मेडिकल कंडिशन त्याची काय आहे हे जर निदान करायचं असेल तर हे तुम्हाला आधी इंटर्निस्ट कडे जावं लागेल. इंटर्निस्ट विल डिसाइड की हा पॅराथॉइड डिसीज आहे किंवा हा दुसरा काय आजार आहे तुमचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे होतंय आणि फ्रॅक्चरची ट्रीटमेंट तुम्ही त्याच्याकडे करा. पण जो मेडिकल कंडिशनची ट्रीटमेंट आहे ती आयदर तो करेल किंवा तो रिस्पेक्टिव्ह कुठल्या ज्या काही सुपर स्पेशालिस्ट कडे त्याला वाटलं तर तो सुपर स्पेशालिस्ट कडे पाठवेल. म्हणजे आता काय होतंय की थोडक्यात काही झालं तर लोकांना असं वाटतं की छातीत दुखलं की मला कार्डिओलॉजिस्ट कडे जायला पाहिजे.
ते लगेच डिसिजन घेऊन टाकतात. तो डिसिजन घेतो. छातीत हम्म. दुखतं ना, मला कार्डिओलॉजिस्ट करायला पाहिजे. अरे छातीत दुखलं तरी वेगवेगळ्या, म्हणजे असं हार्पीस जस्ट झालं तरी छातीत दुखतं, ऍसिडिटी झालं तरी छातीत दुखतं, हो. तुमचं गॉल स्टोन्स असतील तरी छातीत, म्हणजे इथं छातीत दुखायला लागतं. तर मग हू विल डिसाइड की तुम्हाला नक्की काय आजार झालाय? तर मला असं वाटतं की हा जो जनरल मेडिसिन वाला डॉक्टर आहे, इंटर्निस्ट, ही हॅज टू डिसाइड की नक्की आजार काय झालेला आहे, वेदर ही कॅन ट्रीट द डिसीज. इफ ही इज एबल टू ट्रीट, ही विल डेफिनेटली ट्रीट यू. आणि जर त्याला असं वाटलं की तो तुम्हाला सुपर स्पेशालिस्टकडे पाठवण्याची गरज आहे, तर तो तुम्हाला सुपर स्पेशालिस्टकडे पाठवेल. अदरवाईज तिथेच त्याचं म्हणजे 95% ऑफ द टाइम हो. तुमचं निरासन तिथंच होईल. पण ही जर लिंक आपण तोडली, बरोबर, तर प्रॉब्लेम काय होतो की आता तुम्ही सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा इन्शुरन्स रिलेटेड हे आहे, तर त्यावेळेला त्यांच्याकडे हे कंपल्सरी आहे की तुम्ही डायरेक्ट सुपर स्पेशालिस्टकडे नाही जाऊ शकत. यू हॅव टू गो टू स्पेशालिस्ट फर्स्ट, आणि त्याच्यानंतर तुम्ही सुपर स्पेशालिस्टकडे जाऊ शकता. म्हणजे पेशंटला हे डिसिजन घेण्याचं हे नाही तिथे. म्हणजे हा, सुरुवातीला तुम्हाला त्याच प्रोसेसने जावं लागतं. आणि तुम्हाला पहिले जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे तुमचं हे, त्याच्यानंतर स्पेशालिस्ट, आणि देन सुपर स्पेशालिस्ट. आणि ही लॅडर ही प्रत्येकाला फॉलोच करावी लागते. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की कुठेतरी चुकीचं भटकतच बसलाय असं कधी होऊ शकत नाही. म्हणजे नुसतंच ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे तसं होतं. मग त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मोठ्या 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 ह्याच्याकडे जाता, तेव्हा तुमची इन्व्हेस्टिगेशनची कॉस्ट वाढते. सी बेसिकली त्या लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे की जर तुम्ही डायरेक्टली सुपर स्पेशलिस्टकडे गेला तर तुमची नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेशन कॉस्ट अगेन्स्ट तुम्ही जर स्पेशालिस्टकडे गेला तर तुमची इन्व्हेस्टिगेशन कॉस्ट ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि इन्शुरन्स कंपनी ही शेवटी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. तर त्यामुळे ते आर इंटरेस्टेड की त्यांच्याकडे जो आलेला क्लायंट आहे त्याचे कमीत कमी पैसे जावेत, म्हणजे माझ्याकडे रिएम्बर्समेंट क्लेम कमी यावा. बरोबर. त्यामुळे त्यांनी हा रूल केलेला आहे की तुम्ही फर्स्ट यू गो टू स्पेशालिस्ट अँड देन यू गो टू अ सुपर स्पेशालिस्ट इफ ही रेकमेंड्स. त्यांच्याकडे रेकमेंडेशन इज कंपल्सरी. भारतामध्ये असं नाही. भारतामध्ये असं नाहीये की कोणी कुठलं, सी बरेच वेळा काय होतं की तुम्ही ऐकून कोणीतरी म्हणतं की हा ह्याच्यातला फार भारी डॉक्टर त्यांच्याकडे जा. पण मला वाटतं की प्रत्येकाने हे बघायला पाहिजे की त्या माणसाचं क्वालिफिकेशन काय आहे, त्या माणसाचं एक्सपिरियन्स काय आहे, आणि तो त्यांचा जो काय आजार आहे तो ते टॅकल करण्यास समर्थ आहे का नाही, आणि त्यांच्याकडे तसा टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की जर आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने अशी लॅडर ठरवून घेतली की पहिल्यांदा आपण जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलो, त्याच्यानंतर आपण एमडी मेडिसिनकडे गेलो, आणि त्यांनी रेकमेंड केलं तर आपण सुपर स्पेशालिस्टकडे गेलो, तर हा प्रॉब्लेम येणारच नाही. म्हणजे हे पहिलं, पण हे याबाबत आहे ना लोकांना माहिती असणं, म्हणजे जसं आता तुम्ही सांगतायत म्हणून ह्या गोष्टी आमच्यापर्यंत येतात. नाही तर जनरली काय होतं की जसं मी सुरुवातीला म्हटलं की थोडंसं काहीतरी दुखतंय की लगेच स्पेशालिस्टकडे जा म्हणतात. मला वाटतं की ही आता खूप चुकीची हे पद्धत पडायला लागली आहे. आणि नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेशन करणं हा पण एक मोठा हे झालेला आहे की खूप साऱ्या तपासण्या की बरेच वेळेला त्याची गरज नसते. एक कमीत कमी तपास करून पहिल्यांदा आपण काम करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा असं झालं की नाही आपल्याला हे पर्टिक्युलर स्टेजच्या बाहेर आहे आणि याला खूप म्हणजे पुढच्या काही तपासण्या करणं आवश्यक आहे, तर ही विल डेफिनेटली रिफर यू टू अ सुपर स्पेशालिस्ट ऑर टू द रिस्पेक्टिव्ह पर्सन. या करून घ्यावं, ह्या टेस्टची गरज आहे. सर आता म्हणजे एवढं सांगितल्यानंतर म्हणजे आता ही क्युरियोसिटी पण खूप वाढू लागली की आजार वगैरे आणि कोणत्या डॉक्टरकडे जायचं हे जसं आपण म्हणतो, तर तसं प्रिव्हेन्शन ह्या बाबतीत हा रोल कसा येतो की ऍज अ, म्हणजे मला वाटतं की सी इंटर्निस्ट जे म्हणलं ना आपण, तर इंटर्निस्टचा रोल हा तुमचा फॅमिली डॉक्टर, फॅमिलीचा मित्र आणि प्रिव्हेंटिव्हचा पण म्हणजे काम तो करतो. म्हणजे खरं तर म्हणजे जे इंटर्निस्ट जो आहे ना तो खऱ्या अर्थानं तुमच्या फॅमिलीचा एक मित्र आहे. तो तुमचं कुठल्याही गोष्टीचं जे काही उत्तर आहे तो तुम्हाला देऊ शकतो. आणि तुम्ही जे म्हणलात की प्रिव्हेंटिव्हचं काय करायचं, बरोबर. तर आता कसं आहे की आपल्या इथं काय आहे की आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जायचं ही कन्सेप्ट आहे. हा, म्हणजे की आजार झाल्यानंतरच ते लक्षात येतं. कित्येकदा तर ते वर्षानुवर्ष तो आजार बळावला तरी सुद्धा लक्षात येत नाही. किंवा काही आता तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर, खूप जण तो आजार आहे ना अंगावर काढतात की जाऊ दे ना थोडंच तर दुखतंय किंवा काय. तर मला असं वाटतं की जर तुम्ही बाहेरच्या कुठल्याही देशात बघितलं तरी डॉक्टरांच्या ज्या अपॉइंटमेंट्स असतात ना, तर त्यातल्या निदान 40% अपॉइंटमेंट्स ह्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या असतात. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे
मी डॉक्टरकडे चाललोय हे मला आजार होऊ नये म्हणून चाललोय. म्हणजे मला प्रिव्हेंटिव्हली एंडोस्कोपी करायची आहे, म्हणजे जिथे जिथे एंडोस्कोपी जिथे कॅन्सरचे प्रादुर्भाव आहे किंवा ज्यांच्या घरात आता सीए ब्रेस्ट आहे, तर ते लोक जाऊन प्रिव्हेंटिव्हली चेक करतात की बाबा मला हे नाही व्हायला पाहिजे. हे जास्त प्रमाण जेनेटिकली ज्या गोष्टी जेनेटिकली येतात त्यांचं रेकॉर्ड त्यांच्याकडे पर्सनली आहे आणि त्या गोष्टीवरती खूप जास्त भर दिला जातो की हे म्हणजे सी यू आर जेनेटिकली एक्सपोज टू गेट पर्टिक्युलर डिसीज. आणि जेव्हा असं असतं तेव्हा तो होऊ नये म्हणून तुम्ही वर्षातनं एकदा कंपल्सरी चेकिंग करत असतो त्याच्या रिलेटेड सगळं. बरोबर. तर हे प्रिव्हेंटिव्हचा रोल आहे. तर मला काय वाटतं की कसं आजार झाल्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला सिम्पटम्स येतात, लक्षात घ्या, तुम्हाला सिम्पटम्स आले की त्यावेळेला आजार होऊन खूप दिवस झालेले असतात, तो आजार ऑलरेडी बळावलेला असतो, तो बळावलाय, त्याला तुम्ही ट्रीटमेंट केली नाहीये म्हणून तुम्हाला सिम्पटम्स आले. अच्छा, हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही नाही कुठल्याही आजाराला सिम्पटम्स जेव्हा लक्षणं दिसायला लागली, लक्षणं दिसायला, आता लक्षणं 0% आजार असताना लक्षणं असतील का? नाही. लक्षणं कधी येतील? जेव्हा तो आजार बळावेल, त्या आजाराचं तो स्थिर स्थावर होईल तुमच्या शरीरामध्ये आणि तुमच्या शरीराला तो मारक ठरायला लागेल आणि त्याच्यानंतर मग तो हळूहळू एक एक लक्षणं काढेल. त्यावेळेस म्हणजे खरं जर विचार केला तुम्ही तर तुमच्या लक्षणं आलेली आहेत म्हणजे ऑलरेडी तुमचा आजार खूप पुढच्या लेवलला गेला असं होतं ना. स्टेज तुम्ही क्रॉस, थोडीशी स्टेज बरोबर आहे सर. मग तुम्ही जे प्रिव्हेंटिव्हचं म्हणताय ते प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय की तुम्ही आजार होऊ नये, सी आजार होऊ नये म्हणून डॉक्टरकडे जर गेला तर तुम्हाला, आणि ह्याच्यातल्या खूप ज्या गोष्टी आहेत अशा की ज्या 0% किंवा कमीत कमी आजार असताना जर तुम्हाला त्या लक्षात आल्या, म्हणजे आम्ही तर प्रिव्हेंटिव्ह वरती खूप काम करतोय खरं जर म्हणलं तर. म्हणजे गेल्या 22 वर्षापासून आम्ही हे प्रिव्हेंटिव्हचं काम हातात घेतलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी जावं. हे वर्किंग कसं होतं की म्हणजे जसं की तुम्ही मगाशी म्हणालात की जेनेटिकल वगैरे जे असतील तर ते लोक तुमच्याकडे येतील की सपोज माझ्या घरात जर डायबिटीसची हिस्ट्री असेल तर मी मला वाटतं ही एक गोष्ट झाली की तुमच्याकडे डायबिटीस आहे, तुमच्या घरात हार्ट अटॅक आहे, तुमच्या घरात ओबेसिटी आहे म्हणून तुम्ही येणं, ही गोष्ट झाली. पण मला वाटतं की आफ्टर 35-40 इयर्स नंतर प्रत्येकानेच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणं, मग तो पहिल्यांदा निदान 2 वर्षातनं, जसं तुमचं वय वाढेल तसं 1 वर्षातनं एकदा, बरोबर आहे, हे करणं खूप गरजेचं आहे. आम्हाला इतके सरप्राईजेस मिळतात. म्हणजे आम्ही दररोज हेल्थ चेकअप कंटिन्युअसली चालू असतं. हो, आमच्याकडे हेल्थ चेकअप हे आम्ही खूप म्हणजे एक चळवळ म्हणून नाशिकसाठी चालू केली आहे आणि गेल्या 22 वर्षात आम्ही 50,000हून अधिक हेल्थ चेकअप्स केलेले आहेत. बापरे. तर त्याच्यामध्ये मला जेवढा काही आनंद माझ्या ओपीडीतनं मिळतो ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला हेल्थ चेकअप मधून मिळतो. कारण तुम्हाला माहितीये की आता याच्यावरती उपाय करण्यापेक्षा बेस्ट वे नाही, कारण त्याच्यामध्ये काय तुम्ही येताना तुम्ही अगदी नॉर्मल म्हणून आलेला आहात. बरोबर आहे. आम्ही जेव्हा हेल्थ चेकअप चालू केलं तेव्हा एक चांगल्या घरातली एक लेडी माझी ओळखीची आहे, शी हॅड कम, डॉक्टर तुम्हीच हेल्थ चेकअप करताय, आम्ही येतो. त्यांचं हेल्थ चेकअप झालं. शी हॅड बायलॅटरल ओव्हॅरियन ट्युमर्स, शी हॅड बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सर आणि दॅट female was detected at a very early stage because she was not symptomatic. She had come just for the चला जाऊन करा. तर आम्हाला ते निदान झालं की तिला बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सर आहे. आम्ही त्याचं ऑपरेशन केलं आणि आता जवळजवळ 20 वर्ष झाली ती पेशंट पूर्णपणे बरी आहे. सर आता जर हा चेकअप त्यावेळेस नसता झाला आणि ओव्हॅरियन कॅन्सरचं असं आहे, बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सर, ओव्हरी ही हँगिंग स्ट्रक्चर असतं अपडाऊन मध्ये, त्यामुळं ह्याचे जे सिम्पटम्स येतात हे एकदम लेट स्टेज मध्ये, म्हणजे ग्रेड 4, जेव्हा ते आजार तिथून दुसरीकडे जातो, सेकंडरीज होतात, त्याच वेळेला त्याचे सिम्पटम येतात. म्हणजे हा आजार जेव्हा निदान झालेला असतं तेव्हा ऑलरेडी ग्रेड 4 ला असतो. तर आम्ही असे एक नाही अनेक मी म्हणतो अनेक रोज आमचे रोज अँजिओप्लास्टीज होतात किंवा डायबिटिक लोज निघतात. आता ओबेसिटीचं प्रमाण इतकं जास्त वाढलेलं आहे की म्हणजे असं समजा की रस्त्यावरनं चालताना 10 मधले 3 पेशंट हे ओबेस आहेत. बापरे, एवढं प्रमाण आहे. म्हणजे भारतामध्ये दिवसेंदिवस ओबेसिटी आणि त्याच्या अनुषंगाने येणारा डायबिटीज ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप मध्ये काय करतोय आम्ही, एक तर तुम्हाला डिटेक्ट करतो दॅट यू आर प्री डायबिटिक ऑर यू आर डायबिटिक, आणि
सगळ्यात महत्वाचं की वी काउन्सिल द पेशंट. ओके. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप प्रत्येकाने का करायला पाहिजे की त्याच्यामध्ये जे काही काउन्सिलिंग होतं, तुम्हाला डाएट ऍडवाइस दिला जातो, बरोबर. तुम्हाला तुमचं राहणीमान कसं सुधारायचं हे सांगितलं जातं आणि त्याच्यामुळं तुम्हाला येणारा आजार तुम्ही कशा पद्धतीनं टाळू शकता याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन दिलं जाते. म्हणजे उलट ऍक्च्युली ना आम्ही आता गेल्या वर्षी म्हणजे भारतामधल्या काही लोकांना टांझानियात जाण्याची संधी मिळाली होती आणि आय वॉज वन ऑफ देम की मी 20 लोकात एक जण हे होतं डॉक्टर्स कमिटी टांझानियामध्ये गेलो होतो आम्ही आणि त्याची नॅशनल कॉन्फरन्समध्ये एक प्रेझेंटेशन होतं. तर त्यांच्या हेल्थ मिनिस्टरनी त्यांच्या प्राईम मिनिस्टरला हे सिद्ध करून दिलं की आपण म्हणजे डायबिटीसवरती किती खर्च करतोय ऍज अ नेशन. म्हणजे डायबिटीस झाल्यानंतर आपण हे क्लिनिक काढलं, हे केलं, ते केलं, ट्रीटमेंटची कॉस्ट हे आहे. ऍज अगेन्स्ट त्या लोकांमध्ये त्यांनी डायबिटीस समजा जे खर्च करतायत प्रायव्हेटली ऑर इन द गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तर त्याच्यामध्ये किती लोकांचं डायबिटीस आणि हायपरटेन्शन चांगलं कंट्रोल आहे त्याचा जर आलेख काढला तर प्रायव्हेट आणि हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एकदम चांगला कंट्रोल असं खूप जास्त म्हणजे ती प्रमाण खूप कमी आहे आणि कॉम्प्लिकेशन रेट हा दोन्हीकडे जवळजवळ सेमच आहे असं त्यांनी सिद्ध केलं होतं. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की आपण प्रिव्हेंटिव्ह साठी किती बजेट दिलंय आणि आजार झाल्यानंतरचं किती बजेट आहे. ओके. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की आपण जर प्रिव्हेंटिव्हचं बजेट वाढवलं आणि प्रिव्हेंटिव्हचं आपण जास्तीत जास्त अवेअरनेस तयार केला तर आपल्याला हा जो काही पुढचा खर्च आहे हा खर्च पूर्णपणे टाळू शकतो. आणि प्रिव्हेंटिव्हचा जो काही खर्च आहे हा आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांची लाईफस्टाईल चेंज करणं, त्यांचं सगळं चेकअप करणं आणि त्यांचं वेळेस ट्रीटमेंट करणं ह्याच्याने आपला खर्च खूप प्रमाणात कमी होईल हे त्यांनी ऑन रेकॉर्ड दाखवलं. आणि मला असं वाटतं की त्यांनी ते सी दे आर ऑल्सो डेव्हलपिंग कंट्री लाईक इंडिया. बरोबर. मग तिथं जे अप्लाय होतं ते आपल्या इथं पण अप्लाय व्हायला पाहिजे. तर आपल्या इथं प्रिव्हेंटिव्हचं बजेट हे खूप कमी असतं किंवा प्रिव्हेंटिव्हला खूपसं बजेट नाहीये किंवा आपण प्रिव्हेंटिव्हकडे त्या दृष्टीनं कधी पाहिलेलंच नाहीये. सर इव्हन आता म्हणजे प्रिव्हेंटिव्हच्या बाबतीत तेवढा अवेअरनेसच नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंटकडे किती आहे मला माहित नाही, पण जनरली आता तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होत आहेत की प्रिव्हेंटिव्हचा एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमच्या डायग्नोसिस पासून ते पुढचे उपचार वगैरे सगळ्या गोष्टींचा आलेख हा खूप वरचा आहे. म्हणजे खर्च वगैरे नाही तुम्ही आम्ही आता सी बेसिकली आम्ही जे चालवतो ना आम्ही तर एकदम साध्या पद्धतीने चालू केलं होतं आयुष्यमान नावाने आणि गेल्या 22 वर्षापासून आम्ही तो ब्रँड चालवतो. तर त्याच्यामध्ये आमचं असं लक्षात आलंय की आम्ही दररोज 1 ते 2 लोकांचा अँजिओप्लास्टी त्याच्यातनं होते. दॅट इज ओनली बिकॉज दे कम फॉर जनरल चेकअप. नाही तर त्यांना पुढे काही वर्षानंतर 100% आणि आता कसं आहे की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असल्यामुळं जर तुम्हाला अटॅक आल्यानंतर मग तुम्हाला स्कीम मध्ये बसणं खूप अवघड पडतं. मग तुम्हाला जे इमर्जन्सी जिथं काय असेल तिथं तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल, तुम्हाला सगळं ट्रीटमेंट करावं लागेल वगैरे. पण जर तुम्ही प्रिव्हेंटिव्हली तुमचं निदान झालं की मला बाबा ब्लॉकेजेस असण्याची शक्यता आहे तर त्याच्या पुढची ट्रीटमेंट ही आता तर कसं आहे की पहिल्यांदा फक्त केशरी कार्डच्या अंडर लोक होती त्याच लोकांसाठी ही योजना लागू होती. पण आता तुम्ही भारतीय नागरिक आहात, व्हाईट कार्ड जरी तुमच्याकडे असेल, तुमचं किती उत्पन्न असेल कुठलंही तुमच्याकडे रेशन कार्ड तरी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट पहिल्यांदा जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं तर खूप फ्री ट्रीटमेंट होतीच बरोबर. पण आज जी प्रायव्हेट मोठी हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी ज्यांच्याकडे ती रेकग्निशन आहे आणि ज्यांच्याकडे ती स्कीम आहे त्यांच्याकडं जी प्रायव्हेट लोकांना ट्रीटमेंट देणार ती सेम ट्रीटमेंट तुम्हाला 0 पैशात मिळणार आहे. क्या बात आहे. किती नाही म्हटलं तरी खूप. आणि आम्ही अनेक लोकांच्या अँजिओप्लास्टी ज्याच्यातनं केलेल्या आहेत. मी म्हणजे इव्हन आकडे सुद्धा हे करू शकतो म्हणजे प्रसिद्ध करू शकतो कारण आमच्याकडे रोजचा रेकॉर्ड आहे. हा तुम्हाला डेली रेकॉर्ड. तर हे खूप मोठ्या प्रमाणावरती याचा फायदा होतो लोकांना. आणि मला असं वाटतं की आता गव्हर्नमेंटची स्कीम पण आलेली आहे तर निदान आपल्याकडं जास्तीत जास्त जो काही मॉर्टॅलिटी रेट आहे तो एक म्हणजे इस्केमिक हार्ट डिसीज बिकॉज ऑफ ओबेसिटी, हायपरटेन्शन, डायबिटीस हे वाढल्यामुळं इस्केमिक हार्ट डिसीजचं प्रमाण खूप जास्त वाढलं आणि त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी वाढली. आणि दुसरं म्हणजे कॅन्सर. तर आता इस्केमिक हार्ट डिसीज मध्ये तर तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट ही व्यवस्थितपणे याच्यामध्ये फ्री मध्ये होऊ शकते.
म्हणजे Breast cancer, हो. त्याला हे नाहीये, लिमिट नाहीये. नाही, त्यांनी जे काही 5 लाखाचं लिमिट दिलंय त्याच्यामध्ये तुमची सगळी ट्रीटमेंट होऊन जाते, म्हणजे त्याच्यासाठी जास्त तुम्हाला काहीच नाही. म्हणजे तुम्ही फक्त आणि इव्हन म्हणजे तुमच्याकडे कसं आहे की तुम्ही जर समजा इन्शुरन्स काढा, इन्शुरन्स कंपन्यांचे तर खूप सारे नियम आहेत. तुमचं डायबिटीस आहे, एवढ्या दिवसाचा असला तर तुम्हाला नाही होणार, तुमचे 3 वर्ष जायला पाहिजे, तुम्हाला हे व्हायला पाहिजे. याच्यामध्ये काहीच नाही ना. तुमच्याकडे कार्ड आहे, यू आर इलिजिबल टू गेट बेनिफिट्स ऑफ इट. सर, मग मला आता हे सांगा की हे जे प्रिव्हेंटिव्ह टेस्ट जे आहेत किंवा जे चेकअप्स आहेत, तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत आणि काय काय चेकअप होतं? आता ह्याच्यात मला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे महत्वाची सांगायची वाटते आपल्याला, की आता अशी एक सिस्टीम निघाली किंवा असं एक लोकांचा समज आहे की वेगवेगळ्या ज्या काही हे आहेत कंपन्या आहेत की ज्या ब्लड चेक करतात, त्यांनी अशा काही स्कीम काढल्यात की आम्ही तुमच्याकडे घरी येतो, तुमचं ब्लड चेक करतो आणि तुमचा कम्प्लीट हेल्थ चेकअप करून देतो. बरोबर. मला असं वाटतं की ब्लड चेकअप हा पूर्ण हेल्थ चेकअपच्या 25 ते 30% फक्त भाग आहे. अच्छा, म्हणजे त्यातनं तेवढंच जे काय बाहेर यायचं नाही, तेवढंच भाग आहे तुम्हाला त्याच्यातनं. आणि लोकांना प्रॉब्लेम काय होतो की लोकांना असं वाटतं की मी हे चेकअप केलं, म्हणजे घरी येऊन चेकअप केलं म्हणजे मी आता निवांत झालो, मला काहीच नाहीये. पण मी असं म्हणतो की ऍक्च्युअली हेल्थ चेकअपच्या फक्त ते 20%च काम करत असेल. अरे बापरे, म्हणजे हे तर एकदम मोठी रिस्क आहे ऍक्च्युअली, की तुम्हाला कळणारच नाही ते की म्हणजे तुम्हाला काय, तुमचं फिजिकल चेकिंग व्हायला पाहिजे, तुमचं ECG व्हायला पाहिजे, तुमचं स्ट्रेस टेस्ट होणं आवश्यक आहे, तुमचं सोनोग्राफी होणं आवश्यक आहे, तुमचा एक्सरे होणं आवश्यक आहे, जर फिमेल असेल तर गायनॅक चेकअप होणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. कुणीतरी ते पूर्ण सगळं बघून नक्की काय तुम्हाला झालंय त्या आजाराचं निदान करणं आणि तुम्हाला जो काही ऍडव्हाइस असेल तो ऍडव्हाइस देणं आणि याच्यासाठी एक्सपर्ट डॉक्टरनी देणं, हे मला वाटतं की खूप गरजेचं आहे. नाहीतर मग कसं आहे की त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की या सगळ्या गोष्टीवरती जो काही इन्फ्लुएन्स असेल. म्हणजे आता लोकांना वाटतं की अरे मी तर हेल्थ चेकअप, म्हणजे बऱ्याच वेळा लोक आमच्याकडे येतात, नाही सर आमचा हेल्थ चेकअप झालाय. कधी झाला? काहीच नाही. असं आलं, मी कोणतरी आलं, माझं ब्लड घेतलं आणि सगळे रिपोर्ट आले, हे रिपोर्ट दाखवते, रिपोर्ट नॉर्मल आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, आणि त्याला तर हार्ट अटॅक आला. म्हणजे किती प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप मध्ये कुठल्या प्रकारचा हेल्थ चेकअप असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल एक्झामिनेशन ही अतिशय महत्वाची आहे. आणि तुमच्या जसं आपण सांगितलं त्या टेस्ट होणं आणि कुणीतरी त्याच्यावरती एक्सपर्ट असून त्यांनी सगळे रिपोर्ट पाहणं आणि त्यांनी तुमच्यावर योग्य उपचार करणं, हे जर पूर्ण होत असेल तरच त्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपला अर्थ आहे. अदरवाईज तुम्ही नुसतं ब्लड देऊन कधीच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करू शकत नाही असं मला वाटतं. हे थोडंसं लक्षात घ्या की फक्त ब्लड देऊन, सरांनी आता तेच सांगितलं की फक्त ब्लड देऊन आपण पूर्ण हेल्थ चेकअप केला आणि आपल्याला काही आजार नाही वगैरे सिद्ध झाला असं होत नाही. सो सर जसं म्हणतात की प्रॉपर ज्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप होतो त्या ठिकाणी चेकअप करून घ्या, स्वतः त्या ठिकाणी जा. कॅम्प असेल तर कॅम्प मध्ये किंवा हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी. आता वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, सगळ्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ हेल्थ चेकअपचे हे आहेत. तर तुम्हाला जिथं योग्य वाटतं तिथं 100% तुम्ही जा त्यांच्याशी. आणि दर वर्षातनं, म्हणजे समजा वय वर्ष 40 नंतर तर वर्षातनं एकदा तुम्ही बाकी सगळं सर्व्हिसिंग करता, हे करता, बाकी खर्च करता. सर गाडीसाठी 1-2 दिवस थांबतात, म्हणजे त्या ठिकाणी जर गाडी दिलेली आणि जनरली काय आहे की आपल्या इथं अजून तरी मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी हेल्थ चेकअप जे आहे हे खूप सबसिडाइज रेटमध्ये केलं जातं. मी त्याच्याकडे येणार होतो की सर एक साधारणतः ऍव्हरेज कॉस्ट किती जाते याची? ऍक्च्युली असं सांगता येत नाही की ऍव्हरेज कॉस्ट हॉस्पिटलची कॉस्ट वेगळी असते. पण जनरली मला वाटतं की प्रत्येक हॉस्पिटलनी ही सिस्टीम खूप सबसिडाइज, म्हणजे साधारणपणे ती 50% to 30% कॉस्टला ती दिलेली आहे. बरोबर, असं मला वाटतं. म्हणजे जर तुम्ही सेपरेट इन्व्हेस्टिगेशन केली तर तुम्हाला जेवढा काही खर्च येतो त्याच्यापेक्षा 50%, कुणी 60%, कुणी इव्हन 30% ला सुद्धा ते ऑफर करतात जस्ट फॉर द सोशल सर्व्हिस. बरोबर. तर मला वाटतं की या सगळ्या ज्या काही योजना वेगवेगळ्या हॉस्पिटलनी राबवलेल्या आहेत याचा लोकांनी जास्तीत जास्त फायदा घेणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही खरं जर म्हटलं तर. सर हे अतिशय ही फारच मोठी गोष्ट आहे, कारण जनरली सगळे उपचारांवरती बोलतील पण त्याच्या खर्चावरती बोलतील की नाही ह्या डॉक्टरांकडे कमी होतं, या हॉस्पिटलमध्ये कमी होतं, इकडे सबसिडी आहे. पण तुम्ही जे म्हणतात ते खूपच महत्वाचं आहे.
की नाही, पण हे मला वाटतं की सगळ्यात जास्त मी जसं म्हणलं तसं की आम्ही टांझानियात गेल्यानंतर हे सिद्ध केलं त्यांनी की जर आपण प्रिव्हेंटिव्ह वरती खर्च वाढवला तर नॅचरली नेशनचा खर्च खूप मोठा वाचेल, कारण तुमचा उपचाराचा खर्च खूप कमी होतो. खूप मोठी गोष्ट. हे विचार करा की तुम्ही कुठलाही आजार झाल्यानंतर उपचार करण्यासाठी जो काही खर्च आहे तो प्रिव्हेंट जर केला तुम्ही तर त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती वाचतो. डायबिटीस तर आमच्याकडे रोज हजारो म्हणजे फारच मोठ्या संख्येने लोक आम्ही डायबिटीसची डिटेक्ट करतो. प्री डायबिटिक आहेत किंवा अर्ली डायबिटिक्स आहेत आणि त्यांची लाईफस्टाईल, आणि आश्चर्य वाटेल बरेच लोक अतिशय सिन्सिअरली फॉलो करतात सगळ्या गोष्टी आणि दे बिकम नॉन डायबिटिक. बघा आता हे मी वेगळं काय सांगू की सर जे म्हणतात की म्हणजे आहे तुमच्याकडे फॅसिलिटी तर वापरा. नाही म्हणजे तुम्ही प्री डायबेटिक असाल, तुम्ही पर्टिक्युलर काही औषधं दिली जातात तुम्हाला की ज्याच्यातून तुमचं पॅनक्रेटिक सिक्रेशन इन्शुलिनचं वाढेल. बरोबर. आणि जर तुम्ही लाईफस्टाईल तुमची बदलली तर तुम्हाला 100% त्याच्यातनं मुक्ती मिळू शकते. क्या बात. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथे जी सांगायची लोकांना की लोकांना वाटतं की मी स्क्रीन टाइम वाढवला त्याच्यामुळे मला काय फरक पडतो, मी स्क्रीनवरती असेल तर काय फरक पडतो, बरोबर. त्याचं काही विशेष नाही. पण बेसिकली स्क्रीन टाइम घातक का आहे, पर्टिक्युलरली यंग एज मध्ये किंवा प्युबर्टी एज मध्ये तुमचं वाढणारं वय जेव्हा आहे तेव्हा तुमचा स्क्रीन टाइम किंवा लेट नाईट जागरण हे जास्त शरीराला घातक का आहे, कारण जे कंटेंट तुम्ही बघता ना त्या कंटेंट मध्ये तुमच्या वेगवेगळ्या हार्मोनल सिक्रेशन सारखे होत असतात आणि ॲड्रिनालिन, इपिनेफ्रिन, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढणं, त्याच्यामुळे तुमचे अनवॉन्टेड हार्मोन्स जेव्हा सिक्रेट होतात तर दे ॲडव्हर्सली इफेक्ट द बॉडी. बरोबर. आणि त्याच्यामुळं हे तुमचं जास्तीत जास्त ओबेसिटी तयार होणं किंवा जास्त भूक लागणं, जास्त खाणं, म्हणजे बेसिकली ही सगळं जी सायकल आहे ही हार्मोन रिलेटेड आहे. आणि म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही जेव्हा आता आपलं काय असायचं लहानपणी की आपण वेगवेगळ्या आपल्या म्हणजे लोकांशी डायलॉग करायचो किंवा म्हणजे आईशी असेल, भावाशी असेल किंवा काय, त्यावेळेला एंडॉर्फिन म्हणजे ती जी चांगली हार्मोन्स आहेत ना तर ती प्रेमातनं जी असतात ती हार्मोन्स सिक्रेट होतात. आणि ऍज अगेन्स्ट तुम्ही हे जे कंटेंट बघतात ना त्यावेळेला तुमची इपिनेफ्रिन किंवा नॉर्मेफ्रिन म्हणजे नॉट रिक्वायर्ड हार्मोन्सचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे मी हे सगळ्या आई बापांना सांगतो की जे ॲडल्टहूड मध्ये जाणारी मुलं आहेत त्यांना तुम्ही कंपल्सरी स्क्रीन टाइम त्यांचा बंद करा, म्हणजे पर्टिक्युलरली रात्रीच्या वेळेला तर त्यांचा स्क्रीन टाइम 100% बंद करा. आणि इव्हन असा मला तरी माझा विचार आहे खरं की असा एक अभ्यास करायचा की शाळेतील 2 ग्रुप्स घ्यायचे, म्हणजे साधारण 6वी-7वी पासून, की एक ग्रुपला ते सगळं हे करतायत म्हणजे त्यांचं स्क्रीन टाइम चालू आहे आणि एक ग्रुपला असं घ्यायचं की ते स्क्रीन टाइम नाही घेत आहेत. तर मी सांगतो तुम्हाला त्यांच्या हेल्थमध्ये तुम्हाला डेफिनेट फरक दिसेल, त्यांची उंची वाढलेली दिसेल, त्यांचं फिजिक्स चांगलं डेव्हलप झालेलं दिसेल. म्हणजे जर तुमचा स्क्रीन टाइम कमी झाला तर आणि तुमची फील गुड हार्मोन्स वाढली तर तुम्हाला हा डेफिनेट चांगला इफेक्ट बघायला मिळेल. सर खूप खूप छान वाटलं की तुम्ही एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन आम्हाला दिलीत आणि ह्या सगळ्या आमचे जे व्ह्युअर्स आहेत, लिसनर्स आहेत, ऑडियन्स आहे यांच्यासोबत शेअर केली. आणि खूप सारे प्रश्न आहेत असे म्हणत की जे अजूनही तुम्हाला विचारायचं होते पण वेळेचं काही गोष्टींचे लिमिटेशन्स वगैरे असल्यामुळे आपण हा एपिसोड इथे थांबूया. आणि आतापर्यंत हे सगळ्यांना समजलेलंच असेल की जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमध्ये जर गेलात तर तुमच्या पुढच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळल्या जाऊ शकतात आणि त्या तुम्ही टाळण्यास समर्थ आहात. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे उचलायचं आहे आणि जसं सरांनी सांगितलं की हेल्थ चेकअप करून घ्यायचं आहे. सर खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्याकडे आलात आणि सगळ्यांसोबत ही इन्फॉर्मेशन शेअर केली. सो हे होते जनरल फिजिशियन, कोविड योद्धा डॉक्टर अतुल वडगावकर सर. आणि आता मी आपली रजा घेतो. आपण इतक्या वेळ बघत होता व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून आणि शोचं नाव होतं हार्ट बीट्स ऑफ हिलिंग. आणि तुम्ही आम्हाला बघू शकता thevoicevista.in वरती. तर तोपर्यंत लवकरच भेटूयात नवीन विषयासह, नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने.
लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।